आता झाला भाऊ लग्नाचा सीझन सुरू आणि त्यात बी जर आपल्या घरचं लग्न असलं ना मग काही खरंच नाही. आज आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न. आता मित्राची बहीण आहे म्हटल्यावर आपली पण बहीणच झाली. आणि बहिणीच्या लग्नात भावाची कशी थंडी होते हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. लग्नात जर मजा म्हणसान ना फक्त पोरीचीच असते, मग ते नरदेवाची बहीण असो किंवा नवरीची बहीण. आणि आपला दिवस तर पूर्ण कामं करतच चालला जाते. पोळ्या करायसाठी जे जे सामान लागत होतं ते सगळ्या बाईला आणून दिलं आणि 5-6 बकेटा भरून पाणी बी देऊन दिलं. आता काही टेन्शन नाही, ते करतात त्याच्या पोळ्या. आपल्या गावाकडे लग्न असलं की हेच तर मजा आहे. कॅटरर्स वाले सांगायची गरजच नसते, सगळे जण एकत्र येऊन कामं करतात. मी कधी 210 रुपयाची नोट पाहिली का? हे पाहून घ्या आज. ही नोट हाताने नाही चिपकवली बरं, हे आबाले गड्डीमध्ये चिपकवली बँकेवाल्याने. जाऊ द्या तिकडे, पण आपला मॉस भाऊ पाहणं किती लवकर आला. पुष्पा भाऊ सारखी एंट्री मारली भाऊ ना, म्हणे ऐसी क्वालिटी का माल सिर्फ अपने जंगल में मिलता है. म्हटलं खाली बस, मला माहिती काल रात्री तू पुष्पा भाऊ आला, हे चहा पेन डोकसं थंड कर. तसं तर आपलं चहा पेन जीवार येते, पण थंडी एवढी आहे ना की चहा प्यायल्याशिवाय काही पर्याय नाही. मस्तपैकी गरम चहा प्यायला आणि पोरायला म्हटलं तुम्ही करा तेवढी कापकूप, तोपर्यंत आम्ही आलो सामान घेऊन. बाकी भावांना तुम्ही ना एवढा जबरदस्त सपोर्ट केला ना की आपल्याला 100 के 31 तारखेपर्यंत करणं होते. 18 तारखेला तुम्ही 100 के करून टाकले. आपले जळणाऱ्या लोकांचा तोंडच बंद करून टाकला तुम्ही ना.